विनायकच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती बिग हिट केलाय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. तर जिथे आपण पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत श्री 11 काळगाव आयोजित श्री निनाई देवी चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. सातत्याने मात्र चांगला खेळ राहिलाय काळगाव टीमचा आणि त्यांच्याच माध्यमातून हे आयोजन. परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेलेत राहुल दादा आहेत. वॉट अ कॅच, जबरदस्त कॅच पकडले राहुल दादा पेंढारकर यांनी. अगदी पाठीमागे गेले आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर अगदी हातांची ओंजळ केली आणि त्यानंतर मात्र ही कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच म्हणेन. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॉल भरपूर हवेत होता, अगदी शॉर्ट कव्हरला राहुल दादा होते आणि त्यांनी कुठली चुकी केली नाहीये आणि तिथे पहिला धक्का कुसूर संघाला लागतोय. विनायक यांच्या माध्यमातून चौकार आला. त्यानंतर मात्र नितीनचं कमबॅक पाहायला मिळालं आणि नितीनने विकेट जरूर घेतली आहे. दुसऱ्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. दोन तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय. कारण जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला मालदन संघ, दुसऱ्या बाजूला कुसरूड संघ. सातत्याने दोन्ही संघ एकमेकांसमोर आमने सामने भरपूर वेळा आलेत. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ पुढील वाटचालीसाठी विजय प्रस्थापित करेल हे मात्र पाहायचं आहे. सूरज आलाय. भरपूर सारी चर्चा राहिली आहे सूरजची देखील. कारण ज्या पद्धतीने मात्र मागील आठवड्यात त्याने गाजवला होता. आल्याला आक्रमण केलं इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर जनरेट केली आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सूरज याच्या बॅट मधून येतोय एक दमदार स्ट्रोक, चौकार. परत वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चांगला स्टॉप पुन्हा एकदा राहुल दादांच्या माध्यमातून. सुरुवात चांगली राहिली आहे. दोन चौकार आलेत परंतु चांगलं कमबॅक नितीन यांचं मात्र पाहायला मिळालं. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने मात्र बॉलपर्यंत पोहोचतोय. फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळाली. अंतिमचा बॉल पहिल्या षटकातला. 3 ओव्हरची मॅच आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव प्राप्त होईल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. नितीन कदम यांचं चांगलं माईकचा प्रॉब्लेम आहे. सॉरी माईकचा प्रॉब्लेम आहे. सेल संपलाय. अरे सेल संपलाय बघ. अरे सेल संपलाय. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. तो मला सेल टाकून दे फक्त. हॅलो चेक. जवळ मॅचच्या दिशेने परत एक वेळा लॉफ करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. अगदी सुरेश होते त्या ठिकाणी. चांगला स्टॉप तिथे केलाय. लॉंग ऑन मध्ये चांगला स्टॉप करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम VSS सनबूर तर त्यांच्या विरोधामध्ये मुरुड 11. दोन्ही टीम कॅप्टन सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. अगदी पायावरती आदळलाय. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर
टाकण्याचा प्रयत्न लेगबायच्या स्वरूपात मात्र ही धाव कुणाल सर सांगतायत. अगदी सातत्याने पंचांची भूमिका चांगली राहिली आहे विद्युतजी नाकवा सर आणि कुणाल सरांच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने मात्र पंचांची भूमिका राहिली आहे मोठा फटक्यासाठी गेलेत, भरपूर हवेत आहे. सूरज बॉलच्या खालीने अप्रतिम असा झेल पकडलाय. सूरजने चांगला झेल पकडलाय आणि सूरज अगदी आपण जर पाहायला गेलं तर अर्जुनला माघारी धाडलाय. विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का लागतोय अर्जुनच्या माध्यमातून. सुरेश अगदी लॉंगॉनला तैनात होते, मोठ्या फटक्यासाठी गेले होते अर्जुन. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये, उंची जास्त लांबी कमी मिळाली या फटक्यावरती आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर विकेटचं पतन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय. थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. सोन्याला सांग कुठं जायचं ना, 11ला माझी मीटिंग आहे, तिथं बोलव कोणातरी. आहेस ना? ए त्याला घालवून नको माझं. संध्याकाळी गावतील. संध्याकाळी गावतील. जाता घरी. तू आहेस की? परत एक वेळा कॅचचा कॉल आणि कॅचची संधी निर्माण केली होती आणि आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये मात्र गोलंदाज रमेशने घेतली आहे. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिकचा बॉल रमेशसाठी पाहावं लागेल. या निनाय देवी चषकामध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का हे मात्र पाहायचं आहे. आज बॉस नाही आहेत परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी राहुल आज सज्ज झालाय. ओपनर बॅटर आज कोण येतील भरपूर सारी चर्चा राहील VSS सनबोर्ड टीम कडून. बॉस यांची उपस्थिती आज पाहायला मिळत नाहीये, कामानिमित्त थोडेसे बाहेर आहेत परंतु संपूर्ण जबाबदारी आज DJ चेतन सांभाळतोय. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकचा बॉल होता, कॅचचा कॉल. चांगला टप्प्यावरती ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. विजय यांच्यासाठी हा बॉल होता, बीट करून पाठीमागे गेलाय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन यांनी केला होता प्रयत्न परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल अगदी डोक्यावरून मात्र फरार होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 धावा, अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय विजय यांच्या बॅट मधून. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. अंतिमचं षटक स्लॉगिंग षटक मात्र पाहावं लागेल. चला मालदन टीम मीटिंग नको, थोडस स्पीडअप घ्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अंतिमचं षटक सुरेशकडे मात्र दिलंय, स्लॉगिंग षटक. शेवटचं षटक घेऊन मात्र सुरेश आलेत. पहिला बॉल आणि स्ट्रायक एंडला सूरज. पहिलाच बॉल, बिग हिट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय साधा 1 साठी.
पहिल्याच बॉलवरती अगदी इरादे स्पष्ट केले होते की षटकार मारायचा आहे आणि पहिल्या बॉलवरती मात्र षटकार ठोकलाय. वेलकम परेश दादा. सनपूर टीमचे बाहुबली आहेत आणि आज टोपण नावं आहेत. भरपूर सारं चांगलं क्रिकेट. परत एक वेळा फुल टॉस बॉल होता. मन बनवलं होतं मोठ्या फटक्यासाठी परंतु बॉल अगदी चाललाय पॉइंटला आणि हा देखील बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. पण हंगाम गाजवी तिथे गेल्या वर्षी एक पण ट्रॉफी नाही. 2 आहे. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. गेल्या वर्षी फॉर्मला होते पण असं जाऊन असं येत. हाफ ट्रॅकर बॉल भरपूर उसळी येणार हा चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि या पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि 1 बाउंसचा इशारा देखील दिला गेलाय सुरेश यांना. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाहावा लागेल. पंचांचा इशारा काय येतोय. एकच धाव. मोठा फटका आलाय परंतु अगदी बॉल पाठीमागे आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या ग्रीजन मध्ये जाऊन पोहोचलाय. तिथे पाठीमागे घोषंगी क्षेत्र आहे. किती मोठा फटका मारला तरी एकच धाव मात्र प्राप्त होणार आहे पण भरपूर लांब गेलाय. अगदी रस्त्यावरती मारलाय. परत एक वेळा जबरदस्त समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी काळ्या पडद्यावरती धडकतोय. अगदी आमच्या छोट्याला कॅमेरामॅनला मात्र ही सलामी दिली आहे. षटकार खेचलाय. अगदी कडे स्ट्रोक. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा. इट्स अ नो बॉल. आधी ही वॉर्निंग दिली होती. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि नो बॉलने मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवरती. बघा 2 षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न होता परंतु स्लॉगिंग षटक अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न. तिथे अंतिमच्या षटकामध्ये धावा जमवल्यात. ऑन साइडला पिकअप षटकार. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलीये 42. 42. सुरेश वरती आक्रमण केलंय. शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती. हा टप्पा हाताळायचा होता. शेवटचा बॉल आलाय सिंगल आणि ओव्हरची होते समाप्ती. तिथे आपण जर पाहायला गेलं तर इनिंगची देखील होते समाप्ती.
पहिला डाव इथे समाप्त झाला आणि पहिला डाव इथे समाप्त होत असताना मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थातच 43 आणि विजयासाठी लक्ष असेल 44 धावांचं. आणि जाऊया टॉससाठी. एका बाजूला टॉस आपण करूयात, एका बाजूला VSS सनपूर तर दुसऱ्या बाजूला मुरुड 11 हा संघ मात्र पाहायला मिळेल. आणि नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी मी आमंत्रित करतोय सन्मान्य आदरणीय महेशजी येळवे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात. सनपूर संघाचा कॉल असेल. हेड असा कॉल केला होता परंतु आलाय टेल. मुरुड 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग. बॉलिंग करण्याचा निर्णय. प्रथमतःच आपण पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये ही टीम पाहायला मिळते. बांधणी कशी राहिली आहे आणि कशा पद्धतीने आयोजन नियोजन आपण जर पाहायला गेलं तर किती दिवस आपण देखील तुम्ही क्रिकेटची स्पर्धा पाहत आहे. काय सांगाल आयोजनाबद्दल आणि काय सांगाल असोसिएशनबद्दल? आयोजन तर चांगल्या प्रकारे केलेलं आहे. PTPL असोसिएशन. टीम बांधणी कशी राहिली? टीम बांधणी तर आमची चांगलीच आहे. विशाल उत्तेकर, संदीप जाधव असे प्लेयर आहेत आमचे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये आणि बॅटिंग करायची आहे. बॅटिंगच करायची होती. टॉस जो हवा होता तो मिळालाय आणि बॅटिंग करायची आहे परंतु आज शिवा जाधव बॉस नाहीये. त्याची कमी भरून काढण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. पोराच पॅक आहेत. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस इथे जिंकलाय टीम मुरुड संघाने आणि गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केले सनपूर संघाला बॅटिंगसाठी. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. तिथे आपण जर पाहायला गेलं तर टार्गेट एक चांगलं सेट केलंय कुसरूड संघाने परंतु आता मालदन संघ कशा पद्धतीने मात्र ते कंप्लीट करतोय हे मात्र पाहायचं आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम मालदन संघाला आणि सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला संदीप तर दुसऱ्या बाजूला नितीन कदम. आणि गोलंदाजीमध्ये पहिला पर्याय मात्र कोण निवडला जाईल हे मात्र पाहायचं आहे. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरज आहे ना. पॉवर प्ले आहे ना. पहिल्या षटकासाठी मात्र सूरज आले. स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहायला मिळतोय संदीप. नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा गती द्यायची आहे मॅचला. वेळेचा निर्बंध आहे. थोडस स्पीडअप घ्या. वेलकम भरत जाधव सर. खूप चांगले समालोचक आहेत आणि सातत्याने मात्र आपण समालोचन ऐकलं त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो पहिलाच बॉल. आव्हान तर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली आहे. भरपूर बाहेर राहिलाय. सूरजच्या विरोधामध्ये संदीप पाहायला मिळतोय. आव्हान तर धावसंख्येने षटकाची सुरुवात श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे.
कट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय आणि पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती जरूर ऍड होईल. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला VSS सनपूर तर दुसऱ्या बाजूला मुरुड 11. टॉस जिंकलाय मुरुड 11 संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी सनपूर संघाला आमंत्रित केले. मॅच जशी संपेल दोन्ही टीम लगेच तयार राहायचंय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे कॉर्नर रिजन मधून अगदी वेगाने येतोय. फेकी अगदी अचूक पाहायला मिळते. एकच धाव मात्र धावफलकावरती ऍड होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेचा फायदा घेणं कुठेतरी महत्वाचं असेल. समोर नितीन कदम आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजीमध्ये आपण पाहायला गेलं तर सूरज. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये आणि उलट्या दिशेने मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून चांगला झेल पकडलाय. अगदी बॅटचा टो लागलाय. मोठ्या फटक्यासाठी गेले, थोडेसे नाराज आहेत, नाखुश आहेत आणि अपुऱ्या ताकदीने खेळलेला हा फटका मात्र पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो चेक. सुरेश आला ना. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला आहे, परंतु पंचांचा इशारा गोशंकी क्षेत्र, तिथे एक धाव मात्र जरूर येईल. सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु लक्ष्य मोठा आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम मालदन संघाला. 44 धावा धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते विजयासाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, अलोंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. तटीयर सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय, परंतु एक चिकी सिंगल चोरटी धाव घेण्यामध्ये मात्र नक्कीच यश आलंय. एक धाव जरूर प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक सूरजच्या माध्यमातून खूप चांगलं राहिलं. पॉवर प्लेचा कुठलाही फायदा फलंदाजाला घेता आला नाहीये. जकडून आकडून ठेवलंय गोलंदाज सूरजने. शेवटचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. तिथे विजय होते आणि विजयने चांगला थ्रो तिथे पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत धावा. 38 12 चेंडू 38 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष मोठं आहे. सिंगल डबलने काय होणार नाही, मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. या षटकामध्ये मिडल ओव्हर मध्ये जर धावा जमवल्या तर अंतिम षटकामध्ये कुठेतरी कमी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. पाहावं लागेल. आता येणाऱ्या मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मात्र अजय आलाय. स्ट्रायकर एंडला संदीप. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. बॉलला पाठवलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. मनसुबा बनवलाय मोठ्या फटक्यासाठी आणि तोच मनसुबा खोदून काढला या बॉलला अगदी समोरच्या दिशेने.
मन बनवलं होतं की मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे आणि संदीपच्या बॅटमधून मात्र हा जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळतोय. संदीपवरती जबाबदारी आहे आपल्या संघाची आणि संदीपला ते करून दाखवावं लागेल. परंतु या बॉलवरती कमबॅक झालं तर कुठेतरी प्रेशर निर्माण होऊ शकतं. पाहायचंय असं काय नाही वाटायचं वाटू दे ते खाली खाली त्यांना म्हणून द्यायला पाहिजे त्याला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस आधीच क्लोज झाला. पायावरती आदळून बॉल पाठीमागे चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. या बॉलवरती गती काढून घेतली मी म्हणेन. चांगला बॉल मोठ्या फटक्यासाठी लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे आणि तिथे विकेटचं पतन. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केला होता परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि शेवटी मात्र अजयने मात्र संदीपला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. षटकार जरूर आला परंतु चांगलं कमबॅक अजयच्या माध्यमातून केलं गेलं आणि संदीप यांना मात्र डगआउटच्या दिशेने मात्र पाठवलं. आणखीन एक मोठी विकेट मात्र प्राप्त झाली आहे कुसूड संघाकडनं. स्वप्नील आलाय. ऑन साइडला वळवलाय. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. सूरज आहे बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव धोक्याची होती परंतु अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा आल्यात या बॉलवरती. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. परत एक वेळा चांगला बॉल. क्लोज कीपिंग मात्र पाहायला मिळते विकेट किपरच्या माध्यमातून. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय. अगदी घोषंकी क्षेत्रामध्ये जास्त काही मिळणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. आता अंतिमचं षटक. 6 चेंडू 27 करायचे आहेत. भलं मोठं आव्हान आहे. आता अंतिमचं स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी विजय आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देईल का हे मात्र पाहायचं आहे. परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर आता जबाबदारी स्वप्नील आणि रमेश वरती आहे. 6 चेंडू 27 चा आव्हान मात्र पूर्ण करेल का टीम मालदन संघ हे मात्र पाहायचं आहे की विजय कुसुरुड एक्सप्रेस या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देईल का हे मात्र पाहायचं आहे. अंतिमचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 27 धावा करायची आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी VSS सनपूर संघ आणि मुरुड 11 दोन्ही टीम आपण तयार राहा. लाईनअपची शिस्त पाळा. पहिलाच बॉल चांगला टप्प्यावरती गोलंदाजी. पहिला बॉल अकुट टप्प्याचा होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय. अजयच्या हातामध्ये, अक्षयच्या हातामध्ये
चांगली यष्टीरक्षकाची भूमिका तिथे अक्षय बजावताना इथे लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न अर्जुन होता चांगला स्टॉप तिथे केलाय एकच धाव मात्र प्राप्त होईल 4 चेंडू 26 करायचे आहेत चार बॉल 26 ची गरज असताना हा देखील बॉल डॉट बॉल आलाय 3 बॉल 26 ची गरज मॅच पूर्णपणे कुसरूड संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळते सध्याचा पाहायला गेलं तर पारड कुसरूड संघाचं जड पाहायला मिळतंय ऑन साइडला पिकअप स्ट्रोक वळवलाय हा बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न आता पाहायला गेलं तर ऑफ स्टिक वरती मारा करण्याचा प्रयत्न होता थोडासा बाहेर ठेवला होता एकच धाव औपचारिकता शिल्लक एक बॉल आणि एक बॉल मध्ये मात्र करायचे धावा 19 धाबांची गरज शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु हा सामना जिंकलाय आई मळाई देवी कुसरूड संघाने हाडलक बाडलक टीम मालदन पहिल्या मॅचचा सामनावीर देऊयात पहिला मॅचचा सामनावीर ठरलाय तो म्हणजे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब नितीन कदम आपण यायचंय आणि दुसऱ्या मॅचचा आणि तिसऱ्या मॅचचा